कौलमध्ये मी आहे, बोगस मतावर ते आहेत, एवढाच हा फरक आहे. तर महाराष्ट्राचा महाफैसला, सगळ्या देशाला निकालाची उत्सुकता. महायुती कायम राहणार आहे की मविया, याकडे लक्ष. बिग फाईट ठाणे शहरातली. संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव विरुद्ध राजन विचारे असा हा सामना. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ अशी लढत. हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा हा कागलमधली बिग फाईट सामना. तर संभाजीनगर जिल्ह्यात यंदा कोण बाजी मारणार आहे याकडे लक्ष आहे. सिल्लोडमध्ये सत्तारांचं काय होणार आहे? गंगापूर हा मतदारसंघ राखण्याचं प्रशांत बंब यांच्या समोर आव्हान आहे. तर संभाजीनगरसाठी आपण थेट जाणून घेणार आहोत आपले या सगळ्या लढतींसंदर्भात. आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं. दत्ता, संभाजीनगरकडे विशेष लक्ष, मराठवाड्यात काय होतंय याकडे खरं तर विशेष लक्ष, आणि संभाजीनगरकडे सुद्धा. नक्कीच श्रुती, छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी समजली जाते आणि राजधानीमध्ये नक्की काय निकाल लागतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पूर्व मतदारसंघामध्ये जे स्ट्रॉंग रूम होती ते स्ट्रॉंग रूम सध्या उघडण्यात आलेली आहे आणि टपाली मतपेट्या बाहेर काढण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सुरुवातीला टपाली मतपेट्या बाहेर काढल्या जातील, त्या मतमोजणी टेबलवर ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ईव्हीएम बाहेर काढणार आहेत. त्यानंतर मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात कौल कोणाला मिळेल हे आपल्या समोर येईल. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली होती, त्यामुळे तो गड राखणार की सतीश चव्हाण विजयी होणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तिसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला पूर्व विधानसभा मतदारसंघ, धार्मिक रंग असलेला हा मतदारसंघ. अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील यांच्यामध्ये लढत झाली होती, त्यामुळे तिथे कोण विजयी होणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांचं काय होणार याची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे. तर तिसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुख असतील किंवा धीरज देशमुख असतील यांचा कशा स्वरूपाचा विजय होईल याची सुद्धा